Back to वीरा चॅलेंज. आज आहे माझा फंक्शन. कोणतं फंक्शन? माझा अॅन्युअल फंक्शन. फर्स्ट अॅन्युअल फंक्शन आहे शिवचं. माझं फंक्शन लवकर आहे आज. आता दीदी गेले स्कूल. आमचं टायमिंग वेगळं पण आमचं स्कूल एकी. आणि आता हे सुंदरचं फ्रॉक मॅम दिलेला. फ्रॉक नाही ते लेहेंगा आहे. दाखव लेहेंगा दाखव. आम्हाला याला फ्रॉक बनवायचा आहे. असा फूट टाकू. लेहेंगा आहे ना, त्याला फ्रॉक बनवायला सांगितलं मॅमने. हा, ह्याला फ्रॉक बनवायचा. चला मग बनवूयात. बनवून देऊ, तुला कन्वर्ट करून देऊ. हा तर. सुंदर असं बनवून देते. ओके. हा. हे बघा फ्रेंड. भूत. हे लेहंगा होता पहिला, मग हे ड्रेस बनवला मम्मीने. दीदी कसं हेल्मेट बनवलं बघा. बस ना. ते ना हेअर ब्रोच दिलं होतं वन साइड लावायला, पण मॅमने सांगितलं याला हेअरबँड बनवा इलास्टिकनी. पण ब्लॅक कलर इलास्टिक भेटत नाही ना, म्हणून आम्ही असला बो कट केला आणि ह्या साइडून ह्या साइड त्याला बांधून दिला आणि हेअरबँड झाला. ते खूप सुंदर लुक आहे त्याचा. है ना बेटा? तुला कम्फर्टेबल आहे बेटू? हाफ कम्प्लीट. दुखते तुला ते? नाही. बघू मॅमने जसं सांगितलं तसं हेअरस्टाईल करायची आपल्याला. बेटर. मॅमने सांगितलं तशी हेअरस्टाईल करायची सगळ्यांना. है ना? हा. आता कम बेड बेड. म्हणजे सोफा बनतो आणि रात्री तो बेड ही बनवू शकतो. है ना? आता रेडी झाली हेअरस्टाईल. शो मी वेटाच बघा. तर फ्रेंड्स, माझा मेकअप झालाय. तर ते आता चांगलं नाही वाटणार. हेअरस्टाईल सोबत छान वाटेल जेव्हा मी कॉस्ट्युम घालणार तेव्हा. तर आता मम्मी हेअरस्टाईल करते. आम्हाला 2 ब्रेड्स घालायचे आहेत आणि ओपन हेअर करायचे, ताकी आम्हाला मग टिक्का घालायचा. आता शिव आपला डान्स करून दाखवणार आहे ना? नाही लागत नाही. खाली थोडं करा पाहिजे. दोघे एक स्टेप दाखवणार तुमच्या. नाही ओके. सरप्राईज आहे का सगळ्यांसाठी? सरप्राईज है ना? मम्मी मला डान्सला बेकचे चला का दीदी मला डान्सला बेकचे चला का. तुमचं डान्सचं सॉन्ग आलाबाय आहे ना? हा. काय? आलाबाय काहीतरी तुझं हे माशापर्यंत सॉन्ग 2-3 सॉंग्स डान्स म्हणून दाखवा मला. म्हणून दाखव. बोलतेच नाही. ओ रसैया है. ए हा रसैया है. क्लॅप हँड क्लॅप. त्याला तसं कसं गायला ना असं नाही यायचं. 1 2 3 ओके फ्लो. 1 2 3. आता आमच्या चिवचं मम्मी बघ किती चिवचं लागलं. हा चिवचं आमचं फर्स्ट अॅन्युअल फंक्शन आहे आणि दीदीचं सेकंड. लास्ट. नेक्स्ट इयर अल्टरनेट इयरला तुमचं अॅन्युअल फंक्शन होतं बेटा, 1 वर्ष सोडून. मग नेक्स्ट 10th ला दीदीला अलाउड नसतं. मग दीदीचं तर दोघी पण खूप एन्जॉय करा. हा है ना? चू बघ नाही तुम्हारे चू से बाय. मी आता स्कूलमध्ये पोहोचलो होतो आणि खूप सुंदर असं एंट्रन्स डेकोरेशन केलं होतं ब्ल्यू आणि व्हाईट बलूननी. बॉन्सर होते आणि इन्व्हिटेशन कार्ड होतं, जे की सिबलिंग असो काही असो एकच इन्व्हिटेशन होतं, त्याच्यामध्ये 2च पर्सन अलाउड होते.
4,000 पेरेंट्स येणार होते, 4,000 स्कॅनर झाले होते. आणि आपा द वॉटर सागा ही त्यांची थीम असल्यामुळे तुम्हाला सगळीकडे इथे वॉटर बेसच रिलेटेडच तुम्हाला डेकोरेशन मिळेल. जसं की रेन ड्रॉप, वेल आहे, ब्लूच डेकोरेशन होतं. तर आम्ही आता आलोय दिशू आणि चिऊच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शनला. तर कसं छान, आता अजून येतच आहेत सगळेजण. डेकोरेशन केलं, ते स्टॉल लावलेले आहेत. MSPA Pune for the 21st year of support, a source of unwavering strength and inspiration. He has stood steadfastly by us, embodying the true spirit of fraternity and dedication. His familiar presence fills us with comfort. Today, we are Mega Chalada. Mega Chalada. Mega Chalada. Somebody save your soul, 'cause you've been sinning in the city. I know too many troubles, all these lovers got you losing control. You like a drug to me, a luxury, my sugar and gold. I want the good life, every night you're a home on the whole. 'Cause you don't even know. I can make your hands clap. I said I can make your hands clap. गार्डनचा परफॉर्मन्स झाल्यानंतर अनाऊन्समेंट झाल्यानंतर पॅरेंट्सनी मुलांना त्यांच्या क्लासरूममधून पिकअप करायचं होतं. हा आहे चिऊचा क्लासरूम आणि ही आहे चिऊची फ्रेंड. तर हे सारे फ्रेंड्स आहेत, चिऊचे क्लासमेट्स आहेत. आणि ही आहे फ्रेंड छोटी अन्वी म्हणते तिला. आणि आम्ही पिकअप केलं आणि आता परत आम्ही दिदीचा डान्स पाहायला आलो. मुलांचा डान्स झाल्यानंतर तिला चिवला भूक लागली होती म्हणून तिने डोनट दिले. कारण खूप स्टॉल लागले होते, व्हेज नॉन व्हेज दोन्ही स्टॉल्स होते.
छान असं अरेंजमेंट होती यांची. तर लबुकला घेऊन आम्ही पहिला खायला आलो, नंतर मग दीदीला आम्ही पिकअप करायला गेलो. पिकअप करून काय म्हणते ते सोडत ह्याच्या पण नवऱ्याला सोडत नव्हते. मी दीदीला पिकअप करायला तिच्या क्लासकडे चालू सगळेच चालले आहेत, कारण आता लास्टचा शो नॅशनल अँथम वगैरे स्कूलची जी अँथम होती ती सगळी म्हणून आम्ही आता सगळेच निघालो आहोत. शेवटी लास्टपर्यंत आम्हीच राहिलो होतो, कारण दीदीला पिकअप करायला आम्हाला लेट झाला. सगळे उठून गेले होते. मला पुरा हवा स्टेडियम पण मी दाखवेल. त्यांचं ग्राउंडवरती चालू होते फंक्शन. कसं वाटलं कोणीच नाही. हमें रुके हुए हैं, सबको निकाल दिया है. अब हम कुर्सियां भी जमा करेंगे. टीचर्सही निघाले होते आणि चिवची टीचरही जात होते. त्या बाय करत पण चिव अगदी लाजत होती. त्याही निघाल्या. चला आता आम्ही निघू. बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.